दापोली 2025. दोन्ही एंड कडून गोलंदाजी करण्यात येईल हे लक्षात असू द्या. दोन्ही पंच आपणही कर्णधाराला सक्त ताकीद देऊन ठेवा की 20 मिनिटं तुमच्यासाठी ही फार महत्वाची असतील, अन्यथा तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये पॅनलाइज करण्यात येईल. आकर्षक पारितोषिक. पुढचे दोन्ही संघ आपणही सज्ज राहा. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. श्री गणेशा करतोय आजच्या थर्ड डे नाईट, अर्थातच डेला थोडे बाजूला सारूया. नाईटला सुरुवात झाली कारण आता फ्लड लाईट देखील ऑन केल्यात. सुरुवातीलाच सूचना की वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. पहिलं षटक घेऊन तयार होतोय आशिष परदेशी. चला मॅच चालू करा पंच. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आजच्या या तिसऱ्या रात्रीला मात्र इथे सुरुवात करत आहोत. आशिष परदेशी समोर संदेश गोंधळी. 5 षटकांचा सामना. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. लेफ्टी टू लेफ्टी आशिष वर्सेस संदेश. रायटी बॉलर आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय आणि तकदीरला इथे माघारी परतावा लागेल. पहिल्याच बॉलवरती तकदीरची रनआउटची विकेट. हॅलो, धन्यवाद डीजे. या दरम्यान सन्माननीय जयदीपजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. जयदीपजी पटेल साहेब यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असणार पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सुप्रसिद्ध बिल्डर्स जयदीपजी पटेल साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये आम्ही करतोय सहर्ष स्वागत. हे पहिल्याच बॉलवरती खरं तर रन घ्यायची गरज होती का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह होता. आणि तकदीर पाटील सारखा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होणं हे खूपच धक्कादायक ठरेल जीवदानी बामणनगरी टीमसाठी. रायटी बॉलर आहे आशिष. पहिल्याच बॉलवरती कव्हर पॉइंटला असलेल्या फिल्डरने थ्रो चांगला केला. नवीन फलंदाज जीत खोत मैदानात दाखल झालाय. आर्यन नाईक आहे. फुलटॉस बॉल. पहिली धाव फलकावरती. श्री गणेशा झालाय. जीवदानी बामणनगरी या संघाचा प्रचंड फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. यंदाच्या RPL मध्ये या संघाला अगदी सर्वोत्कृष्ट संघ म्हणून नामांकित करण्यात आलं. गोल्डन टच, गोल्डन इरा आपण नक्कीच संबोधित करूया या संघासाठी मागील 2-3 वर्ष. आणि त्यांच्या विरोधात देखील सिद्धिविनायक भिंगारी. पहिली धाव फलकावरती 1-1. आर्यन नाईक रायझिंग प्लेयर या टीमचा यंदाच्या वर्षीचा. हलक्या हाताने बॉल ड्राईव्ह केला. बॅकलिप थोडी खाली ठेवली. सिंगल रनला इथे मात्र प्राधान्य दिलं. आशिषने टप्पा थोडा मागे ठेवला होता हे पाहून. ओव्हरपिच बॉल नाहीये. ऑन साइडला एक फिल्डर सेटअप केला. हलक्या हाताने फक्त बॉलला ढकललं कव्हरच्या दिशेने. दुसरी धाव फलकावर. 1-2. खोलात टाकला होता चेंडू. मिड ऑफला चांगली फिल्डिंग. कुणाल, रोहित आहे त्या ठिकाणी. कुणालच आहे. रोहितची जर्सी परिधान केले. पहिलं षटक. शॉर्ट पिच बॉल ढकलण्याचं काम, परंतु कव्हर पॉइंटला खराब कामगिरी. 2 धावा. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. तर दुहेरी धावा संख्येने स्कोर 4. थोडी शांत आणि संयमी सुरुवात. कारण हा संधी प्रकाश फ्लड लाईट जरी ऑन असल्या तरी सुद्धा या संधी प्रकाशात धावा जमवणं थोडं कठीण काम. आणि पहिल्याच बॉलवरती तकदीर पाटीलची महत्वाची विकेट रनआउटच्या स्वरूपात गेले. फुलटॉस बॉल. डीप कव्हरला फिल्डर. फक्त एकच धाव. चांगलं षटक आशिष परदेशी कडून. पहिल्या षटकात फक्त त्याने धावा दिल्या 5. एक विकेट आली रनआउटची तकदीर पाटीलची.
शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी. कुणाल नाईक सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता कुणाल नाईकचा, परंतु इथे चेंडू थोडा बाहेर पडतोय. पंच इशारा देत आहेत व्हाईट बॉल. यानंतरची लढत असेल विरांज एंटरप्राइजेस अंबापाडा आणि त्यांच्या विरोधात पूर्वा एंटरप्राइजेस कामोठे, जानमान कामोठे. 6 धाबा. सेकंड ओव्हर. पुढे टाकला होता चेंडू डाऊन द ग्राउंड. स्क्रीनच्या दिशेनं मारलेला हा संदेश गोंधळीच्या बॅटमधून या इनिंग मधला पहिला षटकार. खरं तर हे दोन्ही खेळाडू तालुकाचा आपण विचार केला तर एकाच संघामध्ये कित्येकदा आपण या दोन्ही खेळाडूंना पाहतो, परंतु एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यानंतर संदेश गोंधळीचं आक्रमण कुणाल नाईकच्या विरोधात. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर ओव्हरपिच बॉल, त्यावरती षटकार. बॅटची कडा आणि ते विकेट किपरने मिस्टेक केले. रघु परदेशी होते. बॉल चालला वेगाने सीमारेषा पार. चौकार. हॅलो. तर याच दरम्यान सन्माननीय मान्यवर ऋषिकेशजी भास्कर कुंडेवालचे उपसरपंच त्यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असणार पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. आदरणीय ऋषिकेशजी भास्कर साहेबांचं या ठिकाणी आगमन. उपसरपंच कुंडेवाल त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. काय प्लॅनिंग आहे पा बंधू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर रोशन पाटील देखील आहेत. व्हाईट लाईनच्या थोडा बाहेर चेंडू टाकायचा, तिथून आतमध्ये आणण्याचं काम करत होता. हलकीशी कडा घेतली होती. रघु काका परदेशी यांच्या हाताला चेंडू चाटून गेला सीमारेषा पार. पुन्हा तोच प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून मात्र बॉल मागे चाललाय. एकच धाव. चांगली गोलंदाजी. सातत्याने हाफ ट्रॅकरचा मारा मात्र केला जातो. एक चेंडू थोडा पुढे ठेवला, त्यावरती आक्रमण झालं. सिंगल रन. सिंगलने स्कोर 17. आतापर्यंत 90 चौकार आणि 103 षटकार. चौकारांपेक्षा षटकारच जास्त लागलेत. क्रीडांगणाची परिसीमा पुन्हा व्हाईट बॉल. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवले जायचे. पहिले एक समीकरण असं होतं, क्रिकेटमध्ये अनेक सूत्र बदलली जातात. पहिल्यांदा असं होतं की बॉडी लाईन बॉलिंग जास्त करण्यात यायची. त्यानंतर असं ठरलं की चेंडू फलंदाजापासून दूर. आडव्या बॅटने प्रयत्न होता खेळण्याचा आर्यन नाईकचा. एक धाव घेण्याची नक्कीच मुभ आहे. शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी. हिंदवी स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी. 19 धावा. 8 चेंडू 15 वरती खेळतोय संदेश गोंधळी. चांगली सुरुवात. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. एक चौकार. पुन्हा शॉर्ट पिच बॉल. हुक करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे आणि क्रीडांगणाची परिसीमा थोडी अंकुचित पावलेली आहे. त्याचा फायदा फलंदाज उचलतायत. चौकार. थांबल्या होत्या. फक्त 5च होत्या. या ओव्हरमध्ये तब्बल 18 धाबा आलेले आहेत. 23 धाबा. अद्यापही एक चेंडू शिल्लक आहे. सेकंड पॉवर प्लेचा चांगला फायदा उचललाय तो संदेश गोंधळीने. 9 चेंडू 19 वरती तो खेळतोय. 5 षटकांचा सामना आहे. पहिली रात्र. षटक क्रमांक दुसरा समाप्त. बॅक ऑफ लेनचा थोडा चेंडू ठेवला मागे आणि नक्कीच त्याचा फायदा उचललाय तो कुणाल नाईकने. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धाबा धावफलकावरती. 1 विकेट.
अर्थातच तुमच्या स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळेल. या संपूर्ण परिसराचा आपण विचार केला तर अनेक ठिकाणी तिसरी मुंबई कुठे हा प्रश्न जर का विचारला तर अनेकांचे प्रश्नांची उत्तरं कोणाला भेटत नाहीत. परंतु तुम्ही या परिसरामध्ये आल्यानंतर तुम्हाला लगेच अवगत होईल जे आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या एप्रिल किंवा मे पर्यंत मला असं वाटतं संपूर्णतः चालू होईल. तर त्या जे प्रश्नाचं मी अगोदरचा जो प्रश्न म्हटला की नक्की तिसरी मुंबई कुठे, त्याहीपेक्षा प्रगतशील एरिया म्हणून या संपूर्ण विभागाला पाहिलं जातं आणि या विभागातील सर्वात मोठं हे ग्रुप संकल्प ग्रुप त्यांचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 23 धावा. रघु परदेशी मात्र गोलंदाजीसाठी आलेत. आर्यन नाईक डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच आर्यन नाईकला परतावं लागलं असतं. 22च्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. बरंच अंतर होतं. एक धाव. संदेश गोंधळी चांगल्या फॉर्म मध्ये. पहा किती यंगस्टरने या संघाला व्यवस्थितरित्या मात्र आता कव्हर करायला घेतलेलं आहे. खास करून भिंगारी संघाचा विचार करेल, बामणडोंगरीचा विचार करेल. सिद्धिविनायक भिंगारीचा विचार केला तर पहिलं षटक नेहमी आपण रघु काका परदेशी यांच्याकडून पाहायचो. आता आशिष टाकतोय, त्यानंतर कुणाल टाकतोय. रघु काका तिसऱ्या षटकात येत आहेत. म्हणजे यंग टॅलेंट कुठेतरी आता अग्रेसर होते. त्यांनी कमान हाती घेतले. फटका फसलाय. 51 पॉइंटचा फिल्डर आणि ते एक्स्ट्रा कव्हर लावून तो मात्र झेल घेतोय. जय परदेशीने अर्थातच पित्याच्या गोलंदाजीवरती पुत्राने झेल घेतला. फलंदाज बाद संदेश गोंधळी. घेतला. 24 धावा 2 विकेट. ही महत्वाची विकेट प्राप्त केले रघु परदेशी यांनी. पहिलाच सामना इथे रंगतो या स्पर्धेतील. हलक्या हाताने दिशा द्यायची होती. शुभम आलाय, शुभम पाटील. हा चेंडू देखील निर्धाव. पहा एक षटक भिंगारीच्या बाजूने, एक षटक बामणडोंगरीच्या बाजूने. पहिल्या षटकात 5 होत्या, त्यानंतरच्या षटकात तब्बल धावा आल्या त्या 18. हे तिसरं षटक आता चालू आहे. रघु काका परदेशी पहिले 3 चेंडू, जरी ती 22ची धाव गोलंदाजाच्या खात्यात नसेल म्हणजे अद्यापही एकही धाव दिलेली नाहीये. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता लेफ्टीच्या विरोधात, टाइम करू शकले नाही. लॉंगॉनच्या दिशेने आशिष परदेशी फक्त एकच धाव. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आर्यन नाईक यंग टॅलेंट बद्दल आपण चर्चा करत होतो. नवीन खेळाडू संधी मिळते त्या संधीचं सोनं करतात आणि हळूहळू त्यांची मग एक सुवर्णमय क्रिकेटला सुरुवात नक्कीच होते. आणि त्याच दिशेने आशिषचा उल्लेख करूया, आर्यनचा उल्लेख करूया. मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज अडवतायत रघु काका परदेशी. काही गोलंदाजी चालू आहे. अनुभवाचा चष्मा घालून सध्या ते गोलंदाजी करतायत. वेगाने टाकला होता चेंडू. आर्यन नाईक सपशेल अपयशी ठरला आतापर्यंत. या फिरकीच्या विरोधात फक्त एकच धाव दिली रघु काका परदेशी यांनी या षटकामध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 25. विकेट गेल्यात. जीवदानी बामणडोंगरी, हिंदवी स्पोर्ट जीवदानी बामणडोंगरी टीमच्या 2. आकर्षक ट्रॉफीज आणि त्याचबरोबर सौजन्य आम्हाला या कॅप देखील दिल्या जातात. बेस्ट फिल्डरला मॅन ऑफ द मॅच साठी कॅप आहेत. सौजन्य सौभाग्यवती नीलमताई चंद्रशेखर पाटील, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दापोली यांच्या वतीनं व्हाईट कॅप.
आणि आकर्षक ट्रॉफी देखील आहे मॅन ऑफ द मॅचला. मेडल देखील आहेत रणजित पाटील साहेब यांच्या वतीने. म्हणजे इंटरनॅशनल वर्ल्ड कप मध्ये आपण ते सगळेजण पाहायचो ना, बंदुकी मॅच जिंकल्यानंतर एका व्हिडिओची वाट सगळे पाहायचे की नक्की ती कधी व्हिडिओ येते. आपले फिल्डिंगचे कोच बेस्ट फिल्डरच्या गळ्यामध्ये तो मेडल घालायचे. तेच आहे या स्पर्धेमध्ये देखील तेच करण्यात आले. मॅन ऑफ द मॅच प्रत्येक जण देतो, परंतु त्याच बरोबरीने या संपूर्ण मॅच मध्ये कोणी चांगली फिल्डिंग केले त्याला देखील मेडल देण्याचं काम या आयोजकांनी केले. 3 ओव्हरमध्ये 25 झाल्या. धावांची गरज आहे. मागच्या काही मॅचेस मध्ये बॅटिंग हा एक मोठा प्रश्नचिन्ह राहिलाय. बॉलिंग तर स्ट्रॉंग आहे, प्रश्नच येत नाहीये बामणडोंगरीची. शुभम आलाय, परंतु इथे दर्पण मडवीला चौथं षटक देण्यात आलंय. 4 नवीन गोलंदाज वापरले सिद्धिविनायक भिंगारी संघाने. हा एक नवीन पैंतरा. कदाचित 5वं षटक नक्की कोणाला. 3 बॉलर तर अवेलेबल आहेत. रघु काका परदेशी, त्याचबरोबर आशिष आणि कुणाल. खूपच शॉर्ट पिचचा चेंडू होता. व्हाईट बॉल, दिशा खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव, 26 धावा. चर्चा हीच करत होतो की बामणडोंगरी संघाचा विचार केला तर बॅटिंग स्क्वॉड मध्ये अर्थातच धावा हा एक मोठा प्रश्नचिन्ह राहिलाय. बॉलिंग अटॅक तगड्या आहे या टीमचा. वन ऑफ द ग्रेटेस्ट अटॅक. पंचांकडे अपील केली जाते, परंतु उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. कदाचित असं वाटते की जर्सीला लागून मात्र चेंडू आला. चांगला निर्णय पंचांकडून. 26 धावा, 2 विकेट. दर्पण मडवी चौथं षटक टाकतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता दर्पणच्या विरोधात. पुन्हा अपील केली जाते आणि ते स्वतः क्रीज आता सोडले. ती शुभमने खिलाडी वृत्ती दाखवले. फलंदाज बाद. खेळाडू वृत्ती फार महत्वाची. तुम्ही मॅच शेवटी कोणतीही स्पर्धा असू दे, कोणताही खेळ असू दे, जय पराजय हा असतोच. परंतु त्या जय आणि पराजयाच्या पुढे जाऊन विचार केला तर खेळाडू वृत्ती ही फार महत्वाची आहे आणि ती येथे दाखवली ती शुभमने. कालही आपण पाहिलं बबूलने रोडपालीच्या 6 बॉल 10 ची मॅच असताना ही खेळाडू वृत्ती दाखवली. या स्पर्धेमध्ये 26 धावा, 3 विकेट. चौथं षटक चालू आहे. दर्पण मडवी, नवीन फलंदाज संदेश पाटील. ड्राईव्ह केले बॉलला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता. डीप मध्ये फिल्डर आहे. फक्त एकच धाव इथे जोडली जाते. बामणडोंगरी संघाचे बॅटिंगच्या बाबतीत विचार केला तकदीर पाटील स्वस्तात बाद झाला. सुंटे वाचून खोकळा गेला. तो या नक्कीच मी म्हणेल भिंगारी संघाचा. छोटा पॅकेट बडा धमाका आणि एक क्रीडांगण त्याला तर रास्तच आहे. 27 किमान 50 तर हव्यात भिंगारीच्या विरोधात. शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न आर्यन कडून. गॅप मध्ये आस्ट्रोके बॉल चालला वेगानं सीमारेषा पार. चौकार. डोंगरी संघाला पुन्हा तोच प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. फेक अचूक आहे. बॉलरच्या हातातून चेंडू निसटला, परंतु एकच धाव. फक्त एकच धाव. चौथं षटक. दर्पण मडवीने फक्त धावा दिल्या 7. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 8च्या सरासरीने हिंदवी स्पोर्ट जीवना आणि बामणडोंगरी टीमची 32. 1 बाद 32.
सन्माननीय मिथुनजी जितेकर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. ग्रामपंचायत सदस्य दापोली सन्माननीय मिथुनजी जितेकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. प्रत्येकाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र इथे लाभलं आणि नुकताच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दापोली मिथुनजी जितेकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आपलं सहर्ष स्वागत. अंदाज चांगला होता बामणडोंगरी संघाच्या 12th मनचा की रघु काका परदेशी शेवटचा टाकणार. 32 धावा. पुन्हा हलक्या हाताने चेंडू फक्त ढकललाय. शेवटच्या षटकात ही ढकलाढकलीची कामं करून चालणार नाही. किमान 50-55 धावा पाहिजेत. सन्माननीय विक्रमजी जितेकर साहेब यांचंही ते आगमन झालंय. आपणास विनंती आपण स्टेजवरती आपलं सहर्ष स्वागत. 33 वरती 3 सचिनजी जितेकर ग्रामपंचायत सदस्य दापोली यांचंही ते आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. आपणासही विनंती की आपण मंचावरती या आणि स्वतः आयोजक देखील आहेत सचिनजी जितेकर. आपलंही सहर्ष स्वागत. 34 धावा 3 विकेट. अंतिम षटक. धावांची गरज, मोठ्या फटक्यांची गरज. रघु काका परदेशी शेवटचा षटक. हा वेगवान चेंडू होता. काय कमालीची गोलंदाजी चालू आहे सध्या आणि कदाचित असं वाटते हिट विकेट. हिट विकेटच्या स्वरूपात आर्यन नाईक बाद. आपण विचार केला नक्कीच मी म्हणेल समोर एक तगडा संघ आहे. विशेष प्रश्नच येत नाहीये. कोणालाही जरी तुम्ही विचारलं तर ऑन पेपर स्ट्रॉंग नेहमीच तुम्हाला जीवदानी बामणडोंगरी पाहायला मिळते. परंतु हा एक असा संघ आहे सिद्धिविनायक भिंगारी. एक प्रामुख्याने शब्द आपण नेहमी म्हणतो ना छुपा रुस्तम, तशा प्रकारचे ते पटकन एखाद्या स्पर्धेमध्ये कसे चॅम्पियन बनतात हे समोरच्याला कळत देखील नाही. अरे चॅम्पियन बनले अशी पटकन रिॲक्शन येते. परंतु या टीमची खासियत म्हणायला गेलं तर त्यांची युनिटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एकमेकाला ते पटकन सावरतायत. खास करून मागच्या काही वर्षांपर्यंत असं होतं की रघु काका परदेशी बॉलिंग अटॅकला लीड करत होते. आता 2 गोलंदाज म्हणजे कुणालही लीड करतोय आणि आशिषही लीड करतोय. दर्पणची त्याला साथ मिळते कारण जीवदानी बामणडोंगरी सारख्या संघाला त्याने 4थं षटक 5वं षटक चालू असताना 35 वरती थांबवलंय. 4 विकेट गेल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. एखाद दुसरा मोठा फटका हवाय. 45च्या आसपास तरी मॅच मध्ये मजा येईल कारण बॉलिंग अटॅक या टीमचा चिंतेत आहे. संदेश गोंधळे आणि त्याचबरोबर तेजस मात्रे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा व्हाईट बॉल इथे घोषित करतात विशाल पाटील सर. एक्स्ट्राच 1 रन. चांगला फिनिश करायचे रघु परदेशी यांना. त्यांना ठाऊक आहे इथून एखाद षटकार आला तरी सुद्धा टेन्शन वाढेल. वेगवान चेंडू आणि ते फलंदाज बाद घोषित केलाय. षटक फक्त 36 धावा. 5 ओव्हरचा विचार केला तर किमान 50. 10ची सरासरी, 8ची सरासरी सुद्धा 40. एखाद चौकार. क्रीश आलाय. जादू करेल शेवटच्या चेंडूवर गरजेची आहे आणि ते शेवटचा चेंडू व्हाईट बॉल मात्र रघु परदेशी ते टाकतात. आणखी एक धाव जोडली जाते. 37. अशा मॅचेस या क्रीडांगणावरती लो स्कोरिंग मॅचेस वेगाने टाकला होता चेंडू. विकेट कीपर मिस झालाय. बॅटर मिस झालाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. शेवटच्या चेंडूवरती हवा असणारा चौकार मात्र आलाय
जीवदानी बामणडोंगरी हिंदवी स्पोर्ट्स या नावाने संघ खेळतोय. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 41 आणि 42चं लक्ष्य मात्र इथे ठेवण्यात आलंय शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या विरोधात. नेक्स्ट मॅच विरांश एंटरप्राइजेस अंबापाडा आणि त्यांच्या विरोधात पूर्वा एंटरप्राइजेस कामोठे या दोन संघादरम्यान लढत आहे. चला टॉस साठी या. जर्मन कामोठे पूर्वा एंटरप्राइजेस आणि विरांश एंटरप्राइजेस अंबापाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण त्वरित या. 5 ओव्हरमध्ये 42 करायचे आहेत शौर्य 11 श्री सिद्धिविनायक भिंगारी संघाला. धन्यवाद डीजे. टॉस केला जाईल. दोन्ही संघांना यायचं आहे पण लगेचच. एका बाजूला संघ असेल अंबापाडा तर दुसरा संघ असेल मात्र कामोठे. दरम्यान स्वागत आणि सन्मानाकडे वळूया. ज्या प्रमुख अतिथींची उपस्थिती आपण इथे पाहतोय तर पहिल्यांदा मी विनंती करेन स्वागत करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत दापोलीचे विद्यमान सरपंच आदरणीय समाधानदादा गोपरकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या सगळ्या मंडळींचा सन्मान तुम्ही करायचा आहे. तर विनंती करतोय मंचावर उपस्थित आदरणीय जयदीपजी पटेल साहेब आपण या आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय जयदीपजी पटेल साहेब यशस्वी उद्योजक यांचा मात्र शुभ सन्मान या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये केला जाईल. आमच्या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय समाधानदादा गोपरकर साहेबांच्या शुभ हस्ते जयदीपदादा पटेल यांचा शुभ सन्मान केला जाईल. यानंतर सन्मान असेल ग्रामपंचायत कुंडेबाळचे उपसरपंच आदरणीय ऋषिकेश दादा भास्कर. दादा आपण या. एक अतिशय उत्कृष्ट असं डॅशिंग नेतृत्व आदरणीय युवा नेतृत्व ऋषिकेश दादा भास्कर. उपसरपंच कुंडेवाळ अतिशय उत्कृष्ट दर्जाची ग्रामपंचायत हँडल या आदर्श माणसांनी केली आहे. ते आदरणीय ऋषिकेश दादा भास्कर यांचाही शुभ सन्मान सरपंच समाधानदादा गोपरकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यानंतर विनंती करेन ग्रामपंचायत सदस्य दापोली मिथुन शेठ जितेकर. हॅलो. तर या दरम्यान सन्माननीय रणजितदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. त्या अगोदर भिंगारी संघाला विनंती आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. तर ऋषिकेश दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाते कामोठे वर्सेस अंबापाडा. हेड इज अ कॉल. इट्स अ टेल. टॉस जिंकलाय कामोठे संघ. आपला निर्णय काय असेल. तुम्हाला येऊन 20 मिनिटं झाली तरी अजून निर्णय पेंडिंग राहिलाय. काय करायचं आहे. ठीक आहे. निर्णय पेंडिंग बोलल्यावर सगळे प्रश्न अनुत्तरित राहतात. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि निर्णय लवकर कळवायचा. आपण लगेच सन्मानाकडे पुन्हा एकदा बोलतोय. आपण सन्माननीय रणजितजी पाटील साहेबांचं आगमन आणि त्यांच्या वतीने मेडल आम्हाला या स्पर्धेला मिळाले. त्यांचा मी इथे आभार व्यक्त करत आहोत आयोजकांच्या वतीने. मिथुन शेठ जितेकर यांचा शुभ सन्मान. ग्रामपंचायत सदस्य दापोली यांचा सन्मान आपण पाहतोय. त्यांचा विशेष सन्मान. यानंतर सन्मान असेल तो म्हणजेच युवा उद्योजक रोहितजी जितेकर. रोहित जितेकर दादा आपण या. आपला सन्मान इथं केला जाईल. रोहित शेठ जितेकर सदैव दापोली संघाला बॅक करणारा हा माणूस आणि आज पॅक कर अंबापाडा जो संघ खेळणार आहे. दापोली संघाचे बॅकर्स आणि अंबापाडाचे पॅकर त्याचा शुभ सन्मान पाहतोय रोहित जितेकर. यानंतर सन्मान असेल सचिनजी जितेकर. सचिन जितेकर या. ग्रामपंचायत सदस्य सचिन जितेकर या. आपण
आयोजक चला रोशनजी जितेकर आपण या आपला सन्मान स्वीकारा. तर सागरदादा भास्कर कुंडेबाळ यांचा शुभ सन्मान केला जाईल. सागरदादा भास्कर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. तर रोशनदादा जितेकर आपण या आपला सन्मान स्वीकारा. त्यानंतर जनार्दन दादा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय व्यक्तिमत्व जनार्दन दादा पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावर आमच्या गावचे विद्यमान सरपंच समाधान दादा गोपरकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यानंतर अमितजी जितेकर यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर अमित दादा जितेकर आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि त्यानंतर मात्र मनोज जितेकर यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारा. मनोजजी जितेकर सगळे आयोजकाच्या भूमिकामध्ये आहेत. सगळ्यांचं विशेष स्वागत. हॅलो. तर रणजित पाटील यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. आदरणीय रणजित पाटील दादा आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. चला सामना आपण सुरू करा, वेळ होतोय. हॅलो. तर खऱ्या आता पाहतोय ना रोशन सर, या स्पर्धेमध्ये सामनावीर ही बक्षीस तर आहेच, परंतु त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जर गोलंदाजाला जर भेटली सामनावीर तर फिल्डर आणि बॉलरसाठी मेडल आहेत. ते मेडल आदरणीय मनोज जितेकर यांनी दिले, रणजित शेठ पाटील यांनी दिले. त्यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारलाय, त्यांचंही विशेष स्वागत आणि धन्यवाद. वळूया आपण आता मात्र या सामन्याचा. तत्पूर्वी आणखी एक सन्मान चाहू दादा जितेकर दादा विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा. चाहू दादा जितेकर यांचाही शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. तर चाहू दादा जितेकरांचा सन्मान केला जाईल. खेळाडू बाद झाला कुणाल डायमंड डक. तकदीर बाद झाला होता पहिल्या इनिंग मध्ये, आता इथे कुणाल बाद झालाय. त्याचबरोबर अनिलजी कुडावकर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अनिलजी कुडावकर. यानंतर अमितजी कुडावकर यांचा शुभ सन्मान केला जाईल. पहिला खेळाडू बाद झाला, त्यानंतर सूरज परदेशी तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय. मंचावरती उपस्थित सन्माननीय कुंडेबाळ ग्रामपंचायतचे उपसरपंच ऋषिकेशजी भास्कर साहेब यांच्या वतीने स्पर्धेला तब्बल 3,000 आम्हाला आर्थिक सहकार्य मिळालं. त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. तर अमितजी कुडावकर यानंतर वळूया आपण लगेचच या सामन्याकडे, जिथे असतील रोशनजी पाटील तारा. धन्यवाद. हाय व्होल्टेज मॅच. धन्यवाद दिनेशजी पाटील सर, धन्यवाद समीर सोमने सर, यांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये ऐकलाय. लेट कट फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक तेजस म्हात्रे यांना आपण पाहिलं आणि त्यांच्या हातामध्ये हा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. आणि यस, त्याच पोझिशनला आपण जर पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्सला आपण पाहिलं, त्यानंतर युवराज सिंगला पाहिलं, विराट कोहलीला पाहिलं, त्याच जागेवरती तेजस म्हात्रे उभे होते आणि काय फिल्डिंग केली. थ्रोही तितकाच आपण चपलतेने पाहिला त्यांचा आणि 1 रन या बॉलवरती मिळाली. एक सन्मान फक्त आणखीन कुंडेबाल गावचे आदर्श व्यक्तिमत्व रविदादा म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारा. आदरणीय रविदादा म्हात्रे कुंडेबाळ यांचाही शुभ सन्मान इथं केला जाईल. वळूया आपण या सामन्याकडे. त्याचबरोबर मिन्ना सेठ घोरपडे करंजाळे यांना विनंती करतोय की आपण अति कक्षामध्ये आगमन करायचं आहे. मिन्ना सेठ घोरपडे करंजाळे यांना विनंती करतो की आपण
अतिथी कक्षामध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा. ओ टू कमेंट्री बॉक्स. अतिथी मंचाला अभिवादन केलं करता त्या ठिकाणी आशिष परदेशी छोटू या फलंदाजाने काय षटकार मारला. स्लॉटमध्ये आला आदित्यचा बॉल आणि त्याच्यावरती चांगलं टायमिंग साधलं. 6 रन्सने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं आशिष परदेशी या खेळाडूने. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट दिशा दिली. पुन्हा एकदा बॉल चला तेजस मात्र्यांच्या दिशेने. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बॉल फील्ड करत असताना 1 रन या ठिकाणी मिळेल. गली आणि पॉईंटच्या मध्ये अगदी उभा असो तेजस मात्र्यांनी काय फिल्डिंग केली. याच फिल्डिंगच्या जोरावर ते अख्खा देशामध्ये खेळले आणि त्यांना आम्ही खेळताना पाहिलं. आणि खरं तर अनेक वेळा मोठ्या संघांना नेहमी त्यांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं. धावसंख्येत बदल. एकूण धावा फलकावरती आपण पाहता 1 गडी बाद 8 42 टार्गेट आहे. अजूनही मॅचमध्ये 34 बनवायच्यात भिंगारी टीमला. याही वेळेला आपण बरं थोडासा बॉलला फिरवलाय. सूरज परदेशीला थांबवलं. त्या ठिकाणी थोडासा बॉल टप्पा पडला बाहेर निघाला स्विंग झाला. त्या ठिकाणी फुटवर्क नव्हता. आदरणीय मिन्ना शेठ घोरपडे करंजाडेचे आमचे मान्यवर त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय मिन्ना शेठ घोरपडे करंजाडे यांच्या ठिकाणी आगमन आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. वेगवान बॉल अँगल बनवलं आदित्य पाटीलने. बघा डाव्या हाताचा फलंदाज आला तेव्हा तो लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आला आणि जसा उजव्या हाताचा फलंदाज आला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आला आणि अँगल बनवत असताना हा बॉल निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा फलकावरती आपण पाहताय 1 खेळाडू बाद 8. खूप चांगली स्पर्धा. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषकाचं हे दमदार आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. आणि दापोली म्हटलं की सातत्याने दमदार असं आयोजन आपण नेहमी पाहिलं. आणि इथे पहिल्या सत्रातील सामने देखील 5 षटकांचे आणि दुसऱ्या सत्रातील सामने देखील 5 षटकांचेच असतील. हे देखील वैशिष्ट्य या स्पर्धेने सातत्याने दाखवलंय. चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्पर्धेचा उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन आपण होताना पाहिला. संघर्ष योद्धा आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके युवा नेतृत्व त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या कुंभमेळ्याला सुरुवात झाली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. फाईट करायचे बामणडोंगरी संघाला पिंगारी संघासमोर. 8 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये जोफ्रा आर्चर जीत खोत हलक्या हाताने इनसाइड आउट शॉर्ट कव्हरला बॉल चालला. आदित्य आहे त्या ठिकाणी. क्विक थ्रो झाला पण तो बॅकअप साठी खेळाडू नव्हते. सेकंडचा कॉल तकदीरचा थ्रो येईल. तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना लो स्कोरिंग सामन्यामध्ये तुम्हाला मार्जिन ऑफ एरर त्या ठिकाणी कमी कराव्या लागतील. चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. आदरणीय दीपकजी डाऊर साहेबांचं या ठिकाणी आगमन त्यांचंही आम्ही करतोय सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. आज ओमकार नाईक तर आपण पाहता उल्मानोड एक्सप्रेस टीममध्ये नाहीये त्यामुळे थोडासा दबाव गोलंदाजामध्ये राहील. भानुदास देखील टीम स्क्वॉडमध्ये नाहीये. परंतु या टीममध्ये बरेचसे खेळाडू वेटिंग लिस्टमध्ये असतात. चांगले खेळाडू प्लेइंग 11मध्ये संधी केव्हा मिळेल याची वाट पाहत असतात अनेक असे खेळाडू. हाफ ट्रॅक्टर फक्त दिशा दिली आहे. थोडासा ऍडजस्टेबल फटका आपण पाहिला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. बॉल मागे चालला स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये दणदण करत. इथे मात्र आला चौकार. यांचे पुतणे आहेत आणि खरं तर भरपूर त्यांचा त्याला फायदा मिळालाय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता. गती जास्त होती. टप्पा पडला. बॉल बाहेर निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहता त्या ठिकाणी डॉट. स्क्वेअर कट करायचं होतं. गली आणि पॉईंटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा माफी असं व्हाईट बॉल कॉल. तेजस मात्र थोडे हसले कारण डॉट बॉलनंतर त्यांना थोडासा आनंद मिळाला कारण एक डॉट बॉल या सामन्यामध्ये निर्णायक राहील बामणडोंगरी संघासाठी. व्हाईट बॉलचा इशारा. स्विच हिट केलाय आणि काय फटका. पुन्हा एकदा या खरं तर आमच्या अतिथी मंचाला अभिवादन केलंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जवळ बॉल षटकार.
चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. वाईट बॉल पंचाने घोषित केला तेव्हाही त्याने बॅट ड्रिल करून दाखवली. स्विच इट मारला असता तर, आणि त्यानंतर प्रयत्न चांगला त्याचा पाहायला मिळाला जीतच्या अगेन्स्ट. यावेळेला हलक्या हाताने थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि इथे आपण पाहता डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी गोलंदाज जीत कोचच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 21 धावा. मागच्याही इनिंगचा आपण कंपॅरिझन केला तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 होत्या बामण डोंगरी संघाच्या. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळालं होतं त्या ठिकाणी रघुनाथ परदेशी यांचं. आणि तदनंतर दर्पण मडवी याही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. गुड लेंथ स्पॉटवरून आपण हा बॉल टेकअप होताना पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता, गती देखील तितकीच होती या बॉलमध्ये. डॉट बॉल पाहायला मिळाला त्या ठिकाणी जीत कोचच्या माध्यमातून. जितके डॉट बॉल फेकले जातील तितका प्रेशर वाढेल, कारण लो स्कोर मॅच आहे. तुम्हाला चुका या ठिकाणी टाळाव्या लागतील. फिल्डिंगमधल्या देखील चुका तुम्हाला रोखाव्या लागतील. ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह आपण पाहिलं, हलक्या हाताने दिशा दिली. सेन्सेबल क्रिकेट खेळतोय मैदानामध्ये आशिष परदेशी हा खेळाडू. आणि या एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 22. आता येणारे बॉल 18 विजयासाठी 20 धावांचं समीकरण. 18 चेंडू आणि 20 धावा. 18 बॉल 20 नेक्स्ट मॅच. 2 संघांना विनंती राहील जसा सामना संपेल आपण लगेच मैदानात ताबा घ्या. विरांश एंटरप्राइजेस आंबापाडा विपक्ष पूर्वा एंटरप्राइजेस कामोटे या 2 टीममध्ये ही लढत असेल. आणि टॉस जिंकलाय कामोटे संघाने. निर्णय पेंडिंग आहे, पण तो सामना संपण्या अगोदर तुम्ही निर्णय तुमचा कावा ही सूचना राहील. खरं आयोजकांच्या वतीने चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक व सरपंच चषक दापोली मर्यादित डे नाईट फॉर्मॅट, पण तो आजचा हा फॉर्मॅट प्रॉपर नाईटचा आहे. थोडा उशीर झाला भिंगारी संघाला, त्यामुळे बरोबर 6:30ला पहिला चेंडू पडला 6:35ला आणि त्यानंतर डावाला सुरुवात झाली. या ठिकाणी कामोडे सर्व बघा खेळाडू बसलेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. बारके असतील सर्व त्याचे सहकारी. संकल्प ग्रुपचा बॅनर आहे, ग्राफिक्स त्याच्या अगदी समोर बसलेले हे खेळाडू मैदानावरती मात्र सामन्याचा आनंद घेत आहे. त्यांचंही आपण करूया स्वागत. नेक्स्ट मॅचसाठी त्यांना आपण देऊया शुभेच्छा. कामोड आणि आंबापाडा या दोन्ही संघांना. 18 बॉल 20 सेकंड स्पेलमध्ये आला गोलंदाजी मार्कपदी आदित्य पाटील. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, 4 मुंड्या चित केलं आशिष परदेशी या फलंदाजाला. ॲक्युरेट यॉर्कर आपण पाहिलं, टोक्रशिंग यॉर्कर, त्रिफळा चित झालाय आशिष परदेशी. धन्यवाद डीजे. तर खेळातल्या मंचाकडे येताना पाहतो एक आदर्श व्यक्तिमत्व राहिलाय. अतिशय उत्तम स्वभाव आणि त्याबरोबर अनेक जोडलेले माणसं. शिवदास शेठ गायकवाड ओवळे यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. आदरणीय शिवदास शेठ गायकवाड यांचं मंचाकडे आगमन होताना पाहतोय आपण. त्यांचे करूया सहर्ष स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. हॅलो. तर मान्यवरांचा फटाक्याच्या आतिषबाजीने आपण स्वागत करतो. शिवदास शेठ गायकवाड सुप्रसिद्ध युवा उद्योजक ओवळे नगरीचे सन्मान्य शिवदास शेठ गायकवाड साहेबांच्या या क्रीडा नगरीमध्ये आम्ही करतो पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. बघा या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहेच आणि त्याच वेळेला आपण पाहता उत्कृष्ट गोलंदाज आणि फिल्डर यांच्यासाठी मेडल देण्यात येईल. आणि या मेडलचे पुरस्कर्ते साई इंजिनिअरिंग कंपनीचे पुरस्कार प्रोप्रायटर रणजितदादा पाटील यांच्या वतीनं हा मेडल दिला जाईल. सर्व पाहुण्यांचा ताफा आपण आमच्या VIP डाईसवरती पाहताय. नौका खेळाडू दर्पण मडवी आणखीन एक यंग टॅलेंट असं म्हणतात. नवे पर्व युवा सर्व त्यामधले हे तरुण खेळाडू. 18 बॉल 20 जरी असला तरी हा सामना बनेल असे संकेत मात्र पहिल्या 2 बॉलवरती आदित्य पाटीलने दिलेत. पहिला बॉल विकेट, त्यानंतर डॉट. आता 16 चेंडू 20 चं समीकरण मैदानामध्ये आहे. मॅच ऑन आहे. सामना तितका सोपा नाहीये भिंगारी संघासाठी. सामना तितका सोपा देखील नसेल या धावा वाचवणं. मी एकत्र बामण डोंगरी संघासाठी इथून दोन्ही संघ आपण पाहता शर्तीचे प्रयत्न करतील. कोणता संघ पुढे जाईल, भिंगारी की बामण डोंगरी. बी फॅक्टर ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. थोडीशी कडा घेतली बॅटची, बॉल मागे निघाला बॅकवर्ड क्षेत्राकडे. सेकंडचा कॉल होता, नकार दिला त्या ठिकाणी सूरज परदेशी. आणखीन एक अनुभवी खेळाडू या टीमचा, त्याने मात्र नकार दिलाय. सूरज परदेशी, ऋषी परदेशी
आपण पाहिलं मंदार डावळेकर, रघुनाथ परदेशी हे एक सर्वात अनुभवी खेळाडू या संघाचे. पण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर साहिल मिसाल असेल, त्याच वेळेला आपण पाहता तर आशिष परदेशी असतील, त्यानंतर दर्पण मडवी या खेळाडूनं मात्र चमकदार कामगिरी केली आपल्या संघासाठी. कुणाल नाईक हा तर एव्हरग्रीन खेळाडू आहे, सातत्याने चांगला परफॉर्मन्स याचा राहिला, तो मात्र झटपट बाद झाला. दुर्दैव असेल तर भिंगारी संघाचं पहिल्याच बॉल तो रनआउटचा शिकार झाला, डायमंड डक झाला. अजूनही सामना आपण जर पाहिला 15 चेंडूमध्ये 19 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हाताने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला गली क्षेत्राकडे, सिंगल मिळाली. एक रन या मॅच मध्ये महत्वाचे आहे. बघा कामोटे संघाला सूचना असेल, तुमचा निर्णय फक्त आम्हाला कळवा. बॉलिंग यस फील्ड फर्स्ट. तर अंबापाडा संघ तुम्हाला बॅटिंग करायचे पुढच्या मॅच मध्ये, आणि सामना जसा संपेल तसा आपण बारक्या कामे लगेच स्कॉट तुमचा घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं राहील, कारण ऑलरेडी शेड्यूल आजचा डिले झाला, थोडा लेट झाला. आणि मंचासमोर या आणि इथून मैदानाकडे जा, ही सर्व संघांना महत्वाची सूचना असेल. शिस्तबद्ध असं आयोजन आहे. तेज सरळ बॉल, फुलर लेन डिलिव्हरी आपण पाहिली, थोडासा बॉलला फिरवला आणि इथे आपण पाहिलं अजून एक निर्धाव चेंडू डॉट. व्हेरिएशन कमालीचा आदित्य पाटीलकडे. कमी कालावधीमध्ये कमी वेळेमध्ये हा खेळाडू ग्रामीण क्रिकेट खेळत असताना व्यावसायिक क्रिकेटर बनला, प्रोफेशनल बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याची भूमिका राहिली. बस बॉलर म्हणून बामणडोंगरी संघाकडून या खेळाडूची वर्णी लागली, आणि इथे मात्र आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य सिद्ध करत असताना हा खेळाडू दबाव टाकला भिंगारी संघावरती. 13 बॉलमध्ये आता 18 धाबा, 13 चेंडू 18. सामना आता हळूहळू जड होत चालला. हा बॉल फार निर्णायक आहे. समोर दर्पण मडवी बॅकफुटला आले, कव्हर्सला बीट करायचं, संदेश गोंदलीला मात्र बीट केला. बॉल मागे निघाला त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर रिझनला आर्यन नाईक त्या ठिकाणी बॅकअपसाठी आले, आणि इथे आपण पाहता 2 धाबा मिळतील. चांगला फटका होता, वेगवान स्ट्रोक. संदेशला देखील रोखता आला नव्हता, पण तो आर्यन मागून आला, धावला आणि त्याने बॉलला थांबवलं. 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्या. आणि आता समीकरण आपण जर पाहिलं तर 12 बॉल आणि विजयासाठी 16 धाबांची गरज. 12 चेंडू आणि 16 धाबा. मॅच ऑन. थँक्यू. बघा खरं तर थोडासा त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. बारक्या कांबळे त्याच्या सहकार्याची कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर करतो आदित्य, त्याचं व्हेरिएशन काय आहे. अभ्यास गुणवंत गोवारी आहे त्यांच्या बाजूला, आणि सुबोधला आपण पाहताय, आणि त्यांच्या मधोमध बारक्या बसलेत. थोडासा चर्चा होते खरं तर मैदानामध्ये लवकर यासाठी यावं लागतं. मैदानाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, आणि त्याच वेळेला आपण पाहता थोडासा तुम्हाला रिलीफ देखील मिळतो. तुम्ही लवकर जर आलात, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला लवकर यावं लागतं. आणि आयोजकांना देखील सहकार्य आपल्या माध्यमातून होतं जेव्हा तुम्ही वेळेवरती या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. तर 12 बॉल 16 धाबा, प्रतिषटक 8.00. कल्पेश ठाकूर इकॉनॉमिकल फिगर षटक फेकण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू, अनेक वेळा मेडन षटकं याने टाकलीत. आता या षटकामध्ये पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करेल का, संकट मोचक म्हणून आपल्या संघासाठी बनेल का, हे पाहावं लागेल. समोर सूरज परदेशी. पहिला बॉल लेफ्ट केला, सोडून दिलाय, परफेक्ट यॉर्कर, वाईड यॉर्करचा प्रयत्न, बॅकलिपला खाली येऊच दिला नाही, इतका वेगाने बॉल निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. निर्धाव चेंडू. 11 बॉल आता 16 धाबा. 11 चेंडूमध्ये 16 धाबाचं समीकरण. आणखीन एकदा तेज सरार, मागचा बॉल यॉर्कर, त्यानंतर लेंथ बॉल टाकला. हे व्हेरिएशन आहे कल्पेश ठाकूरकडे. कमालीचं व्हेरिएशन, वेगवान गोलंदाजी त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी 16 धाबा. एक रन फार महत्वाचे. सिंगल डबल रन यायला हव्यात या क्षणाला. जर त्या रन आल्या नाहीत तर हा सामना जड होईल, हा सामना कठीण होऊन जाईल भिंगारी संघाला. कारण मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये जर का एखाद दुसरा विकेट या क्षणाला मिळाला बामणडोंगरी संघाला, तर या सामन्यामध्ये शिरकाव करतील बामणडोंगरी संघाचे खेळाडू. अजून एक डॉट बॉल, सलग 3रा निर्धाव चेंडू खेळतोय सूरज परदेशी. हा फलंदाज दबाव आता पूर्णपणे भिंगारी संघावरती. 9 चेंडूमध्ये आता विजयासाठी 16 धाबा. 18 बॉल 20चं समीकरण. मागच्या 9 बॉलमध्ये फक्त 4च धाबा आल्या. आता 9 बॉल 16 धावाचं समीकरण. याही वेळेला थोडे शफल झाले होते, आतली कडा घातली, बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. गुलशनला आपण पाहता त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना नवोदित खेळाडू संघामध्ये ऍड झाला. 1 रन मात्र या चेंडूवरती मिळाली. आता 8 बॉल आणि 15 धाबा. त्याचबरोबर माझ्याकडे आगमन होतंय आदरणीय घनश्याम सेठ गायकवाड ओहळे यांचं माझ्याकडे आगमन होत आहे. तर विनंती करतात आपण अतिथी कक्षामध्ये आसन व्हायचं आहे. घनश्याम सेठ गायकवाड
उद्योजक क्षेत्रातील आणखीन एक मोठं नाव घनश्याम सेठ यांचंही मनस्वी स्वागत. पुन्हा एकदा बॅटचे बॉटम एज घेतले, बॉल मागे चालला शॉट फाईन लेगच्या दिशेमध्ये. आणखीन एक सिंगल गुलशनकडे बॉल चाललाय, फक्त सिंगल आली. आता सामना आपण जर पाहिला 7 बॉल 14, 18 बॉल 20 होत्या, आता 7 बॉल 14 वरती हा सामना आला. ग्रेट कमबॅक बामण डोंगरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघर्षमय क्रिकेट आपण पाहताय. बामण डोंगरी संघाकडून प्रत्युत्तर दिलंय या मॅच मध्ये. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा यॉर्कर, सटीक यॉर्कर पाहायला मिळाला. वाईड लाईनच्या अगदी आतमधून बॉल निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. यस, रिव्ह्यू घेतलाय बघा, रिव्ह्यूचा वापर केला वाईडसाठी. चॅलेंज केलं, पंचाचा निर्णय आला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. या रिव्ह्यू नंतर संपेल ओव्हर संपली की नाहीये. जरी ते वाईड बॉल आला तर मात्र एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. कल्पेशला चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. हा निर्णय फार क्रुशियल असेल. जर इथे वाईड बॉलची रन मिळाली तर थोडासा दबाव कमी होईल. एक बॉल एक्स्ट्रा खेळण्याची संधी मिळेल भिंगारी संघाला. फ्लाईट दिली बॉलला. वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी. आणि निर्णय पंचांचा काय असेल. तिसरे पंच आमचे नंदू पाटील कळवे. एका बाजूला आपण पाहतो आमचे खरं तर त्या ठिकाणी पंच आहेत जीवनजी गावण, विशालजी पाटील. त्यांना आपण पाहू शकाल. 3 ऑफिशियल अंपायर. त्रिवेणी संगम. चेक केलं जात आहे हा बॉल वाईड लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला की वाईड लाईनच्या आतून निघाला हे पाहिलं जाईल. आणि हा रिव्ह्यूचा वापर केला. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलं. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. गेले कित्येक वर्ष चांगली सेवा या टेनिस बॉल क्रिकेटसाठी या चॅनलने दिली. राजेंद्रजी म्हात्रे सर्व फॉर्च्यून इव्हेंटचे. त्याच वेळेला आपण पाहता टेक्निकल ऑपरेटर कृष्णा म्हात्रे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल. अगदी योग्य निर्णय तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. वाईड लाईनच्या आतून बॉल निघाला बाहेर. त्यामुळे पंचाने या चेंडूला डॉट घोषित केला. टीव्ही अंपायरचा निर्णय तुम्हाला पाहायला मिळाला. कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल. आणि आता समीकरण आपण जर पाहिलं तर शेवटचे 6 बॉल विजयासाठी 14 धावा. 6 चेंडू 14. हा खेमा आपण पाहता भिंगारी संघाचा डगआउट, ज्यामध्ये शांतता निर्माण झाली. सलमान शेख देखील त्यांच्या खेम्यामध्ये. भिंगार खतर बामण डोंगरीचे चेहऱ्यामध्ये टेन्शन तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मॅच आपण जर पाहिली 18 बॉल 20 होत्या, आता 6 बॉल 14 वरती हा सामना आला. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या, परंतु सामना संपलेला नाहीये. एका बाजूला दर्पण मडबी आपण जर पाहिला तर वेल फिनिशर आहे भिंगारी संघाचा. त्याला आता आपल्या आक्रमकता सिद्ध करावी लागेल. पहिला बॉल ऑन साइडला खेळत असताना लॉफ केला बॉलला, लॉंग ऑनला क्लिअर केलंय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. धन्यवाद. भिंगारी संघाचा हा वेल फिनिशर आहे, मी ज्याचा उल्लेख केला. आणि पहिला बॉल त्याने चौकार मारलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून तकदीरला देखील त्या ठिकाणी बॉलला सेव्ह करता आलं नाहीये. आणि इतर आपण पाहिला 4 धावा आल्या. आता 5 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धावा. क्रिश म्हात्रे हा गोलंदाज. मगाशी चर्चा झाली ओमकार नाईक या खेळाडूची, चर्चा झाली भानुदास म्हात्रेची. हा दोन्ही प्रमुख गोलंदाज टीममध्ये नाही आहेत. जबाबदारी क्रिशवरती आली आहे. मागच्या 2 षटकामध्ये जे कमबॅक केलं कल्पेश आणि आदित्यने, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून हे षटक फेकायचं क्रिशला, पण तो सुरुवातच केली आहे. वेलकम बाउंड्री चौकाराने तरपर मडवी या खेळाडूने. 5 बॉल 10चं समीकरण मैदानामध्ये आहे. आणखीन एकदा त्याच दिशेने फटका आणि काय कॅच पकडले. व्हॉट कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि हा खरं तर सामन्याचा कलाटी देणारा क्षण आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आर्यन नाईक या खेळाडूसाठी. अफलातून एफर्ट्स. पुन्हा एकदा आपण पाहता रिप्ले टेलिकास्ट मध्ये ज्या पद्धतीचं खरं तर हा झेल टिपलाय. सुपर परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल एफर्ट्स पाहायला मिळाले. अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह लगावत मात्र पाण्यामध्ये झेप घ्यावी अशी झेप घेतली आणि हा झेल टिपलाय. या सामन्याचा कलाटी देणारा हा क्षण. विकेट मिळालाय फिल्डिंग करणाऱ्या बामण डोंगरी टीमला. नाईक या खेळाडूने
आणि बेलवली नाईट स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये बेस्ट फिल्डरचा त्याला पुरस्कार मिळाला. आणि का मिळाला? फ्लेक्झिबल खेळाडू आहे आणि काय डेडिकेशन, 100% कमिटमेंट त्याने या मॅचमध्ये दिलं. परंतु सामना संपलेला नाहीये. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. 4-10 समीकरण आहे त्या ठिकाणी. साहिल मिसाल, ज्या खेळाडूची मी चर्चा केली, आणखीन एक स्फोटक खेळाडू यस सुयोगजी म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपये आले. आणि इथे थ्रू द कव्हर्स मिड ऑफच्या दिशेने हा फटका खेळला आणि इथे खेळाडू बाद आल्या पावली माघारी परतावं लागेल. पहिला बॉल चौकार आल्यानंतर न डगमगता पुन्हा एकदा क्रिशने कमबॅक केलंय, प्रत्युत्तर दिलंय. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय क्रिश मात्रे हा गोलंदाज. 3 बॉल 10 धावा. धन्यवाद. या दरम्यान सन्माननीय सागरजी पाटील कामोठे यांच्या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच रंगली, मॅच बनवली आता बामणडोंगरीच्या खेळाडूंनी. 3 बॉल 10. आर्यन नाईकचं पारितोषिक आमचे 12वे खेळाडू राहुल यांच्याकडे आम्ही सुपूर्द केलेत. राहुल यांचा अभ्यास चांगला सुरू आहे सध्या. 12वे खेळाडू आमच्या समोर जॉईन झालेत. 3 बॉल 10 चर्चा होईल यानंतर. काय कॅच पकडला होता. आता पुन्हा एकदा सँडीच्या हातामध्ये झेल गेला त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने. नौका खेळाडू, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स लेग ब्रेक के सुलतान त्या ठिकाणी आपण पाहताय. स्वतः एक उत्तम फलंदाज देखील आहेत रघुनाथजी परदेशी मैदानाच्या आतमध्ये. A1 जोडी सूरज परदेशी, रघुनाथ परदेशी अनुभवी खेळाडू आणि त्यांच्या समोर यंग टॅलेंट सळसळतं रक्त आपण पाहताय बामणडोंगरी संघाचं क्रिश मात्रे. 3 बॉल 10. सामना संपलेला नाहीये. या बॉलवरती जर का एखादा मोठा स्कोरिंग शॉट आला तर मात्र पुन्हा या मॅच मध्ये रंग भरले जातील. एखादा मोठा फटका आला, षटकार किंवा चौकार, तर मात्र मजा येईल या मॅच मध्ये, या शंका नाहीये. याही वेळेला बघा बॅकफुट आले, कव्हर्सला फटका, कल्पेश आहेत त्या ठिकाणी. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. क्या बात है. विकेट हॅट्रिक पूर्ण झाली दुसरी या स्पर्धेतील आणि हा झेल देखील या सामन्याचा टर्निंग पॉइंट राहील. बामणडोंगरी संघ नुसताच 2-3 वर्ष मागील आपण पहिला रायगड जिल्ह्यामध्ये टॉपर राहिलेला नाहीये. याचं कारण आहे त्यांची फिल्डिंग, याचं कारण आहे त्यांची बॉलिंग आणि याचं कारण आहे त्यांची बॅटिंग. काय परफॉर्मन्स दिलाय तिन्ही डिपार्टमेंटमध्ये. कल्पेश ठाकूरचंही कौतुक व्हायला हवं. धन्यवाद. तर या दरम्यान आदरणीय शेखरजी भास्कर साहेबांच्या ठिकाणी आगमन. चला या आपण मंचावरती. उत्तम खेळाडू आहेत आणि बघा हिंदवी सुयोग म्हात्रे यांच्याकडून देखील कल्पेशला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. कमालीचे एफर्ट्स लावले त्या ठिकाणी. आठवण झाली आता खरं तर आम्हाला सूर्यकुमार यादवची किलर मिलरचा झेल टर्निंग पॉइंट आणि या मॅच मध्ये 2 टर्निंग पॉइंट. आता प्रश्न पडेल यानंतर बेस्ट फिल्डर कोणाला द्यावा, कल्पेश ठाकूर के क्रिश, दोन्ही झेल इम्पॉर्टंट होत्या या मॅच मध्ये. RD भास्कर साहेब कुंडेवालचे आमच्या क्रिकेटला धर्म मानणारे मान्यवर, त्यांना विनंती आपण देखील या मंचावरती. कल्पेशसाठी देखील सुयोग म्हात्रे यांच्या वतीने कदा 500 रुपयाचं पारितोषिक आलं. राहुलकडे आम्ही जमा केले. या शेखरदादा आपण या मंचावरती. शेखरदादा भास्कर लिजंड क्रिकेटर आहेत. 2 बॉल 10. नौका फलंदाज मैदानामध्ये आलाय. जयेश डावलेकर पंचांचा बोट अवकाशाकडे, सलग 4था विकेट घेतोय क्रिश मात्रे या ओव्हरमध्ये. पहिला बॉल चौकार, त्यानंतर सलग 4था विकेट या ठिकाणी मिळाला. आल्या पाहुली माघारी परतावं लागेल जयेश डावलेकर या खेळाडूला. तर लास्ट बॉल बाकी आहे, फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. ग्रेट कमबॅक, सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला आणि इथून आपण आता जर पाहिलं तर बामणडोंगरी संघ विजयाच्या उंबरट्यावरती आलाय. दबाव, दडपण, तोंडाशी आलेला घास काढला भिंगारी संघाच्या. बामणडोंगरी संघाने असंही म्हणायला हरकत नाहीये. सामना सोपा झाला. 18 बॉल 20 होत्या. आता 1 बॉल 10 वरती हा सामना आलाय. शेवटचा बॉल. समा कातकरी देखील या स्पर्धेमध्ये 4 बॉल 4 विकेट घेण्याचा पराक्रम केला आणि त्यानंतर आपण पाहिला 4 बॉल 4 विकेट घेतला. 5 पूर्ण करेल का या बॉलवरती? जर का विकेट आला तर 5 विकेट्स ऑल या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इथे 5 पूर्ण केलाय. क्लीन बॉल. चला बॉल पंचांना विनंती आपण त्यांनाच तो देऊन टाका. आणि काय गोलंदाजी केली. पहिला चौकार आणि 5 विकेट सलग घेतले आणि 5 पूर्ण केला एका ओव्हरमध्ये. हे देखील कौतुकास्पद काम राहिलं या ठिकाणी क्रिश मात्रे या खेळाडूचं. तेजस मात्रे सेना मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. अभिनंदन बामणडोंगरी. हार्ड लक टीम भिंगारी. तर सामनावीर या सामन्याचा हिरो
हॅलो. तर मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा ज्याने 5 पूर्ण केलं एका ओव्हरमध्ये धावा सेव्ह